जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं चॅनलवर। मित्रांनो, सध्या टेट परीक्षेसंदर्भात जे काही आयोजन असेल तर ते आयोजन म्हणजे या ठिकाणी परीक्षेसंदर्भात टेंटेटिव्ह जो काही शेड्यूल असेल तर तो शेड्यूल सध्या परीक्षा परिषदेच्या वतीने जो काही जाहीर करण्यात आला आहे। तर त्या अनुषंगाने जे परीक्षा परिषदेच्या या ठिकाणी परीक्षा जी आहे तर ती परीक्षा मे आणि जून हे 2 महिने सध्या बघा सांगण्यात आले आहे। तर ह्या 2 महिन्यामध्ये जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन परीक्षा होण्या अगोदर 40 ते 45 दिवस बघा अगोदर या ठिकाणी प्रसिद्ध होत असतं। आता हे नोटिफिकेशन आपल्याला जो काही पुढील महिना आहे तर त्या पुढील महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने जे काही नवीन उमेदवार आहे तर त्या नवीन उमेदवारांमध्ये सध्या बघा जी 1ली ते 12वी पर्यंत जी शैक्षणिक पात्रता असेल, व्यावसायिक पात्रता असेल तर ती नेमकी काय लागणार आहे, बरोबर। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही टी किंवा सीटेट पात्रता परीक्षा नेमकी कोणाला ह्या ठिकाणी लागणार आहे तर संपूर्ण माहिती आपण जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भात नेमका टेट परीक्षा 2025ची ह्या ठिकाणी कोण देऊ शकतं तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेऊया। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही गट येतात तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1ली पासून तर 12वी पर्यंत जे काही वेकेन्सी असते तर ती वेकेन्सी सध्या बघा टेट परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी शिक्षक भरती होत असते। मग त्याच्यामध्ये गट पडतात, त्याच्यात बघा 1ली ते 5वी, त्यानंतर ह्या ठिकाणी 1ली ते 5वी, त्यानंतर बघा 6 ते 8 गट असतो, त्यानंतर 9 ते 10चा गट असतो आणि 11 ते 12चा गट असतो। अशा पद्धतीने जे काही 4 गट सध्या ह्या ठिकाणी केले जातात। मग ह्याच्यामध्ये वेगवेगळी जी पात्रता आहे तर ती पात्रतेनुसार सध्या बघा जी काही निवड असेल तर ती निवड होत असते। तर ह्याच्यामध्ये आपण जो काही पहिला गट असेल तर तो पहिला गट म्हणजे 1 ते 5चा गट असतो, बरोबर, म्हणजे 1ली ते 5वी। आता ही जी पदं असतात तर ही पदं तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा पाहायला मिळतात, त्यानंतर मनपा, बरोबर, म्हणजे महानगरपालिकेच्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यानंतर नगर परिषदची या ठिकाणी वेकेन्सी असते 1 ते 5ची पदं तिथे देखील पाहायला मिळतात, त्यानंतर खाजगी ज्या अनुदानित संस्था आहे, बरोबर, खाजगी अनुदानित ज्या संस्था आहे तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ही पदं पाहायला मिळतात। तर सर्वात जास्त जर आपण म्हटलं तर 1 ते 5ची पदं या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद, त्यानंतर मनपा, त्यानंतर नपा ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषदमध्ये ही पदं सध्या बघा पाहायला मिळतात। तर ह्या ठिकाणी जी काही 1 ते 5साठी नेमकं कोण ह्या ठिकाणी पात्र असणार आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागणार आहे तर त्या अनुषंगाने बघा तुमच्याजवळ जी काही शैक्षणिक पात्रता पहिल्या क्रमांकाची ह्या ठिकाणी तुम्ही 12वी पास असणार, बरोबर, म्हणजे 12वीचे जे काही गुणपत्रक प्रमाणपत्र तुमच्याजवळ असायला पाहिजे। त्यानंतर दुसरी जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक पात्रता आपण म्हणूया, त्याच्यात बघा डी.एड, बरोबर, डी.एड जी काही ह्या ठिकाणी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि डी.एड बरोबर जर तुमचं समकक्ष जर ह्या ठिकाणी डी.एड सोबतचं पात्रता असेल ती देखील सध्या बघा त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने जी.आर देखील आहे, त्या जी.आरमध्ये तुम्ही डी.एड असेल, डी.टी.एड असेल, डी.एल.एड असेल तर अशा ज्या काही सध्या बघा ह्या ठिकाणी व्यावसायिक पात्रता आहे तर त्या पात्रता जरी राहिल्या तरी देखील तुमचं या ठिकाणी 1 ते 5 या गटासाठी तुम्ही पात्र असणार आहात, बरोबर। तर ह्या ठिकाणी ही पात्रता झाली। त्यानंतर पुढचं जे आहे तर ते तुमच्याकडे बघा टी.ई.टी पेपर, त्यानंतर सीटेट पेपर सेंट्रलचा, सी.टी.ई.टी किंवा टी.ई.टी ह्यापैकी कोणताही बघा एक परीक्षा पेपर 1 देऊन सध्या बघा तुम्ही या ठिकाणी पात्र असायला पाहिजे, बरोबर, म्हणजे तुम्ही जो काही पेपर क्रमांक 1 आहे तर तो पेपर क्रमांक 1 सध्या बघा तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे। मग याच्यामध्ये तुम्ही टी.ई.टी उत्तीर्ण असू शकतात किंवा मग सीटेट उत्तीर्ण असू शकतात, ह्याच्यापैकी कोणतीही बघा एक परीक्षा तुमच्याजवळ उत्तीर्ण असलेले पाहिजे आणि पेपर 1 सध्या तुमच्याजवळ जो काही उत्तीर्ण असेल तर तो उत्तीर्ण म्हणजे पात्र तुम्ही असायला पाहिजे। म्हणजे ह्या ज्या काही 3 प्रकारच्या सध्या ज्या पात्रता आहे तर ह्या पात्रता तुमच्याजवळ असायला पाहिजे तरच तुम्ही 1 ते 5 जो गट आहे तर ह्यासाठी सध्या बघा तुम्ही पात्र असणार आहात, बरोबर। तर एवढी जी पात्रता असेल तर ती पात्रता तुमच्याजवळ असायला पाहिजे, 12वी पास, त्यानंतर डी.एड आणि टी.ई.टी किंवा सीटेट त्याच्यामध्ये पेपर 1 हा पात्र तुम्ही असायला पाहिजे। तर हे सध्या बघा 1 ते 5साठी होती। त्यानंतर पुढचा जर गट बघितला आपण तर त्याच्यामध्ये 6 ते 8साठी ह्यासाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला जी तुमची सर्वात महत्त्वाची या ठिकाणी पदवी जी आहे कोणतीही तर ती तुमची बघा पूर्ण पाहिजे। या ठिकाणी APR वगैरे असेल तर ते चालणार नाही। तर पदवीमध्ये तुमची समजा या ठिकाणी BA झालेलं आहे, बरोबर, त्यानंतर तुमचं इथं समजा BSc झालेलं असेल, त्यानंतर B.Com असेल, असं कोणतंही त्या ठिकाणी जी काही तुमची पदवी असेल तर ती पदवी सध्या बघा इथं तुमची झालेली पाहिजे।
त्यानंतर इथं दुसरं जे व्यावसायिक शिक्षण जर बघितलं तर तुमचं एक तर ह्या ठिकाणी बघा D.Ed पूर्ण पाहिजे किंवा मग तुमचं B.Ed जर राहिलं तरी देखील तुम्ही ह्या ठिकाणी पात्र असणार. म्हणजे D.Ed जर राहिलं तर तुमची पदवी पण पाहिजे, बरोबर, आणि जर B.Ed राहिलं तरी देखील तुमची पदवी पाहिजे. तर ह्या दोन सध्या बघा पात्रता तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रता ही लागेल, व्यावसायिक पात्रता ह्या दोघांपैकी कोणतीही एक. त्यानंतर तिसरं जे राहणार आहे तर ते म्हणजे TET परीक्षा किंवा मग CTET परीक्षा. CTET परीक्षेचा जो काही पेपर क्रमांक 2 आहे, बरोबर, पेपर क्रमांक 2, तर हा सध्या तुम्ही पात्र असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी पास असायला पाहिजे पेपर क्रमांक 2. तर ह्याच्यामध्ये TETचा किंवा CTETचा ह्यापैकी कोणताही एक पेपर तुम्ही या ठिकाणी बघा परीक्षा असेल तर ती पात्र पाहिजे पेपर क्रमांक 2 घेऊन, बरोबर. मग ह्या पेपरमध्ये पण जे काही सध्या समाजशास्त्र संदर्भात उमेदवार आहे तर त्यांनी समाजशास्त्र विषय घेऊन सध्या बघा पेपर 2 जो असेल तर तो पात्र असायला पाहिजे. आणि जे उमेदवार गणित विज्ञान संदर्भात आहे तर त्यांनी मॅथ आणि सायन्स जो सध्या बघा पेपर आहे तर तो घेऊन उत्तीर्ण पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही पात्रता असेल तर ती पात्रता तुम्हाला 6 ते 8 या गटासाठी बघा इथं लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं बघा D.Ed असेल आणि तुमची पदवी देखील असेल तरी देखील तुम्ही 6 ते 8 साठी पात्र असणार आहे. त्यानंतर तुमचं समजा D.Ed नसेल आणि B.Ed आहे, बरोबर, B.Ed आहे आणि तुमच्याजवळ पदवी आहे. त्यानंतर हे जे महत्त्वाचं IMP घटक म्हणजे हे TET आणि CTETचे पेपर 2 नंबरचा जो काही पेपर आहे तर हा तुम्ही पात्र असायला पाहिजे, तरच तुम्ही 6 ते 8 साठी या ठिकाणी क्वालिफाय तुम्ही असणार आहात टेट परीक्षेसाठी, बरोबर. तर हे सध्या 6 ते 8 साठी जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो गट आहे 9 ते 10 गटासाठी जी पात्रता लागणार आहे तुम्हाला, तर 9 ते 10 साठी एक म्हणजे तुमची या ठिकाणी बघा पदवी पाहिजे, बरोबर. पदवी म्हणजे तुमचं BA असेल किंवा मग पुढचं BSc असेल, BCom असेल, जी काही पदवी असेल तुमची तर ती पदवी सध्या बघा इथं तुमची पूर्ण पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे व्यावसायिकमध्ये या ठिकाणी तुमचं B.Ed जे आहे तर ते B.Ed सध्या बघा पूर्ण पाहिजे. ह्याच्यामध्ये APR वगैरे असेल तर त्यांना संधी सध्या बघा नसणार आहे, बरोबर. तर ह्या ठिकाणी तुमची पदवी देखील पूर्ण पाहिजे आणि B.Ed देखील सध्या बघा तुमचं शिक्षण पूर्ण पाहिजे. त्यानंतर इथे तुम्हाला जी काही TET किंवा TET किंवा मग CTET जी काही परीक्षा आहे तर ही परीक्षा सध्या बघा उत्तीर्ण होणे गरजेचं नाही, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी लागू तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे. जे उमेदवार 9 ते 10 साठी या ठिकाणी प्रेफरन्स देणार किंवा मग 9 ते 10 साठी टेट परीक्षेसाठी बघा तुम्ही अप्लाय करणार तर बिना TET किंवा CTET तुम्ही क्वालिफाय नसाल तरी देखील तुम्ही बघा टेट परीक्षा या ठिकाणी देऊ शकतात, बरोबर. परंतु तुमच्याकडे पदवी आणि तुमचं जे काही B.Ed असेल तर हे 2 प्रकारच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक सध्या बघा जी पात्रता आहे तर ती पात्रता तुमच्याजवळ असायला पाहिजे. ही जी काही TET आणि CTET परीक्षा आहे तर ही तुम्ही पात्र जरी नसणार म्हणजे पास जरी नसणार तरी देखील तुम्ही ह्या ठिकाणी 9 ते 10 या वर्गासाठी ह्या ठिकाणी टेट परीक्षा देऊन त्याच्यामध्ये सहभाग हे नोंदवू शकतात, बरोबर. तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर ह्या ठिकाणी 9 ते 10 साठी तुम्हाला D.Ed असेल तुमचं तर D.Ed आणि पदवी तर ते तुमचं बघा इथं चालणार नाही. तुम्हाला 9 ते 10 साठी B.Edच ह्या ठिकाणी बघा लागणार आहे. त्यानंतर पुढचं जे काही वर्ग आहे म्हणजे 11वी आणि 12वी साठी, तर 11वी आणि 12वी साठी देखील तुम्हाला इथे पदवी लागणार आहे, बरोबर. म्हणजे जी काही डिग्री असेल तुमची त्याच्यामध्ये BA असेल, मागच्याप्रमाणे BSc असेल, त्यानंतर BCom असेल, त्यानंतर पुढचे तुमच्या या ठिकाणी जी जी काही तुमची बघा पदवी असेल तर ती पदवी. त्यानंतर इथे तुमच्याजवळ संबंधित जी काही पोस्ट ग्रॅज्युएशन देखील पाहिजे म्हणजे PG पाहिजे तुमच्याजवळ. PGमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये समजा तुम्ही BA केलं आहे तर BA नंतर तुमचं बघा या ठिकाणी MA असू शकतं, त्यानंतर तुमचं MSc, बरोबर. त्यानंतर पुढचं MCom, अशा पद्धतीने तुमची PG देखील इथं पाहिजे. आणि या ठिकाणी जो तुमचा स्पेशल विषय असेल पदवीमध्ये तोच विषय तुमचा या ठिकाणी बघा PGमध्ये देखील अभ्यासला गेला पाहिजे लास्ट वर्षाला या ठिकाणी. त्यानंतर हे झालं. त्यानंतर या ठिकाणी बघा पुढची जी काही व्यावसायिक पात्रता आहे तर ती तुमच्या या ठिकाणी बघा B.Ed झालेलं पाहिजे. B.Ed जी काही या ठिकाणी पात्रता आहे तर ती तुम्ही पूर्ण केलेली पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या 3 ज्या काही सध्या बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता इथं पूर्ण झालेल्या पाहिजे. APR असाल तर APRला सध्या तरी संधी इथं बघा नाही, बरोबर. त्यानंतर ह्याच्यामध्ये TET किंवा CTET लागते का तर TET किंवा CTET
बरोबर. तर ह्यापैकी तुम्ही कोणताही पेपर जरी तुम्ही पास नसाल म्हणजे पात्र नसाल तरी तुम्हाला काही हरकत नाही, म्हणजे 11वी-12वीसाठी देखील तुम्हाला TET आणि CTETची परीक्षा ह्या ठिकाणी पात्र तुम्हाला लागणार नाही. म्हणजे TET CTET तुम्ही जरी या ठिकाणी अपात्र असाल, बरोबर, म्हणजे या ठिकाणी पात्र नसाल तरी देखील तुम्ही इथं अप्लिकेशन करू शकतात, कारण तुमच्याकडे फक्त पदवी पाहिजे, त्यानंतर PG पाहिजे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि BEd पाहिजे. ह्या 3च तुमच्याकडे पात्रता राहिल्या तरी देखील तुम्ही 11वी आणि 12वीसाठी बघा इथं अर्ज तुम्ही टेट परीक्षेसाठी करू शकतात. तुम्ही इथं बघा बरेचसे उमेदवार विचारत होते का TET आणि CTET ह्यापैकी बघा जर पास नसाल म्हणजे पात्र नसाल तर टेट परीक्षा तुम्हाला देता येईल का? तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला टेट परीक्षा इथं देता येईल, परंतु फक्त जे 1 ते 5 वर्गासाठी जी काही सध्या बघा ह्या ठिकाणी उमेदवार असेल तर त्यांना कंपल्सरी ह्या दोघा परीक्षांपैकी जे काही पहिला पेपर असेल तर तो पहिला पेपर कंपल्सरी बघा त्यांना उत्तीर्ण होणे गरजेचं असणार आहे. तर तेच उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात जे पहिला पेपर सध्या बघा उत्तीर्ण असणार, बरोबर. त्यानंतर 1 ते 5साठी बघा हे पहिला पेपर जो असेल TET किंवा CTETचा तर हा सध्या कंपल्सरी असणार आहे. आणि ज्यांचं पदवी आणि DED आहे, बरोबर, पदवी आणि सध्या बघा DED असेल तर ते तुम्हाला देखील ह्या ठिकाणी जो काही 2 पेपर असेल तर तो 2 पेपर सध्या बघा जो 6 ते 8 या गटासाठी उत्तीर्ण होणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर 6 ते 8साठी परत जे काही BED असेल तुमचं पदवी आणि BED आणि पेपर क्रमांक 2 तर हे उत्तीर्ण तुम्हाला असणे गरजेचं असणार आहे. फक्त जो काही गट आहे 9वी ते 12वी या गटासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला TET किंवा CTET उत्तीर्ण होणे गरजेचं नाही. तर सध्या एवढ्या ज्या काही पात्रता आहे तर ह्या पात्रता सध्या बघा लक्षात घ्या. आणि तुमच्याजवळ अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्याजवळ पात्रता असेल तर तुम्ही ज्या काही वर्गासाठी पात्र असणार आहात तर त्या वर्गासाठी बघा पुढे टेट परीक्षा दिल्यानंतर तुमची त्या ठिकाणी मार्कानुसार बघा शिफारस होऊ शकते. तर सध्या हे जे काही डॉक्युमेंट असेल तर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ या ठिकाणी पूर्ण असायला पाहिजे. नोटिफिकेशन येतं त्या तारखेच्या अगोदर. तर ज्यांच्याजवळ अजूनही डॉक्युमेंट नसेल तर ते डॉक्युमेंट सध्या बघा तुम्ही काढून घ्या. आता 12वीचं म्हटलं 10वीचं म्हटलं तर तुम्हाला गुणपत्रक त्यानंतर जे काही प्रमाणपत्र आहे पासिंग संदर्भात तर त्या संदर्भात बघा दोघी प्रकारचे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. DEDचं असेल गुणपत्रक पासिंग सर्टिफिकेट, बरोबर. त्यानंतर पदवीचं असेल तुमच्याजवळ BAचे असेल तर समजा गुणपत्रक आणि जे काही डिग्री सर्टिफिकेट असेल तर असे दोघ्या पद्धतीचे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे. तर हे जे काही डॉक्युमेंट संदर्भात आपण मागे देखील व्हिडिओ सध्या बघा अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता. तर महत्त्वाचं सध्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील तुम्ही करू शकतात, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या ही महत्त्वाची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता या ठिकाणी 1ली ते 12वी या वर्गासाठी होती. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.